पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन कुठे केले जाईल? तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद इथे. प्रश्न 2, भारताचा पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प कुठे विकसित केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे लडाख इथे. प्रश्न 3, महिलांच्या आरोग्यासाठी कृतीचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 28 मेला. प्रश्न 4 पाहूया. सर्व प्रशासकीय स्तरांवरील भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रकल्प शून्य कोठे सुरू करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे केरळम राज्यामध्ये, म्हणजेच केरळ राज्यामध्ये. प्रश्न 5, आय पी एलच्या इतिहासात सलग 4 हंगामांमध्ये 600 धावा करणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे विराट कोहली हे. प्रश्न 6, प्रख्यात संगीतकार सोनी रॉलिन्स यांचे निधन झाले, ते कोणत्या वाद्याशी संबंधित होते? तर त्याचं उत्तर आहे टेनर सेक्सोफोन. प्रश्न 17 पाहूया. प्रश्न 7 पाहूया. रांची येथे पार पडलेल्या नॅशनल सिनियर फेडरेशन कप 2026 मधील पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत समरदीप सिंग गिल याने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 8, भारतीय वंशाच्या परवीन राणी आणि तुषार या मायलेकांनी कोणत्या देशात वेगवेगळ्या प्रादेशिक परिषदांमध्ये महापौर पदाच्या निवडणुका जिंकल्या? तर त्याचं उत्तर आहे ब्रिटनमध्ये. प्रश्न 9, जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणाली कोठे कार्यान्वित करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 10 पाहूया. भारताच्या पहिल्या खाजगी वैद्यकीय संग्रहालयाचे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे केरळम राज्यामध्ये. प्रश्न 11, इस्रायल सोबतच्या करारानुसार पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चरची निर्मिती भारताच्या कोणत्या राज्यात केली जाणार आहे? तर ती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस व राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा हे. प्रश्न 12, कोणत्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असे करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे नाव चेंज केले आहे. प्रश्न 13 पाहूया. प्रश्न 13, 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे शेफ द मिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे रोहित राजपाल यांची. प्रश्न 14, भारताला मागे टाकून 5वा सर्वात मोठा शेअर बाजार बनलेला देश कोणता? तर त्याचं उत्तर आहे तैवान हा देश. प्रश्न 15, भारतीय लष्कराने कोणते AI सक्षम कमांड इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे क्यू फोर्स आणि कौटिल्य. प्रश्न 16 पाहूया. केरळम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे व्ही सतीशन हे. प्रश्न 17, राज्यसभा याचिका समितीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ती राघव चड्डा यांची केलेली आहे नियुक्ती. प्रश्न 18, कोणत्या राज्य पोलिसांनी नरित AI नावाचे एक AI साधन टूल लॉन्च केले आहे? तर ते गुजरात राज्य पोलिसांनी केले आहे. प्रश्न 19 पाहूया. देशातील पहिला पाण्याचा सातबारा कोणत्या राज्यात तयार केला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. प्रश्न 20, कोणत्या राज्य मंत्रिमंडळाने AI धोरण 2026 मंजूर केले आहे? तर ते आपल्या महाराष्ट्र राज्याने. प्रश्न 21, राजस्थान राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन करूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे अतिशय फास्टमध्ये आपण रिव्हिजन पाहूया. प्रश्न 1, राष्ट्रपती मुर्मू यांनी अम्मा दीदी बहिणी बस सेवा कुठे सुरू केली? तर ती सिक्कीम राज्यामध्ये. प्रश्न 2, गृहमंत्री अमित शहा यांनी प्रहरी संमेलनाला कुठे संबोधित केले? तर ते राजस्थान राज्यामध्ये. प्रश्न 3, 11वी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नुकतीच कुठे पार पडली आहे? तर ती नवी दिल्ली येथे. प्रश्न 4 पाहूया. जलस्रोतांच्या पुनरुज्जीवनासाठी कोणत्या राज्य सरकारने वंदे गंगा जल संरक्षण जन अभियान 2026 सुरू केले आहे? तर ते राजस्थान राज्य सरकारने. प्रश्न 5, कोणत्या देशाने अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले हायपरसॉनिक ओरेस्निक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले? तर ते रशिया देशाने.
प्रश्न 6. मार्को रुबियो हे कोणत्या देशाचे विद्यमान परराष्ट्र मंत्री आहेत ज्यांनी भारताला भेट दिली? तर ते अमेरिका देशाचे. प्रश्न 7 पाहूया. आपणापण हे पुस्तक नुकतेच कोणी प्रकाशित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे व्यंकय्या नायडू यांनी. प्रश्न 8. अनुसूचित जातींच्या योजनांच्या रिअल टाइम देखरेखीसाठी सरकारने कोणते पोर्टल आणि मोबाईल ॲप सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे PM अजय हे. प्रश्न 9. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कारकिर्दीला 26 मे 2026 रोजी किती वर्षे पूर्ण झाली आहेत? तर 12 वर्षे पूर्ण झाली. प्रश्न 10 पाहूया. वैज्ञानिकांनी कोणत्या राज्यात लिग्नाइट कोळशाच्या साठ्यांमध्ये सूर्यफुलाच्या आकाराचे एक दुर्मिळ आणि सूक्ष्म पायराइट खनिज शोधून काढले आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यात. गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल व राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. प्रश्न 11. भारत फोरकास्ट सिस्टम वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर ते आहे आपले महाराष्ट्र राज्य. प्रश्न 12 पाहूया. प्रगत कृषी मेळा 2026 कुठे आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे रायसेन मध्य प्रदेश इथे. प्रश्न 13. सिंहस्थ कुंभमेळासाठी कोणत्या राज्य सरकारने गुगल सोबत करार केलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 14. कोणता व्याघ्र प्रकल्पात कॅनाईन डिस्टेपर व्हायरसमुळे एका वाघिणीचा मृत्यू झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे कान्हा व्याघ्र प्रकल्पामध्ये. प्रश्न 15 पाहूया. दरवर्षी जागतिक फुटबॉल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 25 मेला. प्रश्न 16. कोणत्या देशातील डॉक्टरांनी हैदराबादमधील एका रुग्णावर 3000 किलोमीटर अंतरावरून यशस्वी रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया केली? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशातील डॉक्टरांनी. प्रश्न 17. मध्य प्रदेश राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर मोहन यादव हे. प्रश्न 18 पाहूया. भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलांमध्ये वरुण हा द्विपक्षीय नौदल सराव अरबी समुद्रात सुरू झाला आहे? तर तो भारत आणि फ्रान्स या देशामध्ये. प्रश्न 19. संयुक्त राष्ट्रांच्या वनविषयक मंचाचे 21वे अधिवेशन कुठे पार पडले? तर त्याचं उत्तर आहे अमेरिकामध्ये. प्रश्न 20 पाहूया. गुरिंदरवीर सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे धावपटू. प्रश्न 21 तुमच्यासाठी. कोणत्या कंपनीने सूर्यास्त्र रॉकेट प्रणाली विकसित केली आहे? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.